आज सकाळची सुरुवात वर्कआउटने झाली होती. एक नवीन जर्नी स्टार्ट केली. ती जर वर्क झाली तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि ह्या मुलाचा काय प्रॉब्लेम असतो काय माहिती, सुट्टीच्या दिवशीच कायला लवकर उठायचं असतं. इकडे नाश्त्याची पण तयारी केली होती मी लवकर. चिकूचा हा रोजचाच ब्रेकफास्ट असतो. सॅरलॅक बनवते मी त्याला सकाळ सकाळ. आणि सकाळी त्याला चारायला पण घेतलं. चारताना मी त्याला गाणं लावून चारते, कारण त्याला एका जागेवर मग तो बसून खात नाही. मग त्याच्या मागे मागे पळावं लागतं सगळीकडे. आणि सकाळ सकाळ माझ्यात काही एवढी एनर्जी नसते की त्याच्या मागे मागे पळून सगळं चारावं. त्याला तो 2 तास लावतो. आणि आधूचा फ्रेंड आला होता, त्यांचे फटाके फोडायचं चाललं होतं. मला लहानपणीची आठवण झाली. लहानपणी आम्ही पण शाळेत असेच फटाके घेऊन जायचो आणि दगडाने फोडायचो. चिकूचा एक फ्रेंड पण आला होता वेदू खाली. आणि या दोघांना खेळल्यावरती एवढी गाढ झोप लागली ना, खाऊन मस्त झोप काढली त्यांनी. आणि आमचं पिल्लांसोबत हे खेळणं म्हणजे ना असं असतं की त्यांना मारणं, ओढणं, धोपटणं, त्यांचं तोडून काढणं असंच असतं. आणि आम्ही पार्कमध्ये गेल्यावर एक क्यूटसा पांडा आला होता की आमच्या वेदूने एक छान पांडाचा ड्रेस घातला होता. हा सूर्यास्ताचं दृश्य एवढं रिलॅक्सिंग होतं ना, खूप छान त्याचे ते वेव्ज वगैरे पडले होते. आणि पार्कमध्ये गेल्यावरती खेळणं कमी आणि ह्या मुलांची भांडणं सोडवावी लागतात. आज आम्ही बाहेर पण गेलो होतो. आज सॅटर्डे होता, पण तरी पण आज भाजी आणायचं ठरवलं, कारण संडेच्या दिवशी नेमकं फौजींना काही ना काही ड्युटी लागते. त्याच्यामुळं आजच भाजी आणून ठेवूया असं आम्ही केलं. एक ग्लॉसरी शॉपमध्ये पण गेलो. तिथे चिकूचं हे चाललेलं. फौजींनी घेतली ग्लॉसरी वगैरे. आणि आधुने आमचा आज एवढा मोठा कांड केला होता ना, त्याच्या गळ्याची चांदीची चेन होती ती त्याने हरवली. आता ती कुठे हरवली मी पण गेल्यानंतर पाहिलं बाजारात की त्याच्या गळ्यात ती नाही आहे. त्याच्यामुळे ती तिकडे हरवली का आतमध्ये हरवली हे पण आम्हाला माहिती नाही आहे. मग आतमध्ये आल्यानंतर पण सगळीकडे बघितलं आम्ही, तिथे मार्केटमध्ये पण बघितलं सगळीकडे, पण आम्हाला ती काही कुठेच सापडली नाही, कारण ती छोटी होती आणि कुठे पडली असेल गवतात वगैरे तरी दिसणार नाही. तरी पण मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण नाही सापडली. जाऊ दे. पण मला त्या गोष्टीचं खूप रिग्रेट वाटलं. गोष्ट छोटीच होती, पण ती आपण आपल्या मुलांसाठी खूप ह्याने घेतलेली असते. त्याच्यामुळं त्या फिलिंग्स असतात त्या वस्तूसोबत एखाद्या. त्याच्यामुळं मला त्या रात्री जेवण पण गेलं नाही. मी अक्षरशः माझा विचार करून डोकं दुखायला लागलं. मी तशीच झोपले.